ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजचा हा पराठा मी अशा 3 साहित्यापासून बनवलेला आहे, जे भरपूर पौष्टिक आहे, पण खायला कुणालाच आवडत नाही. सोयाबीन वडी, चना डाळ आणि दुधी भोपळा. खरं आहे की नाही? पण यापासून बनवलेला हा जो पराठा आहे ना, तो 100% अप्रतिम लागतो चवीला. म्हणजे तुम्ही एकदा जर का हा चाखून बघाल ना, तर तुम्ही स्वतः म्हणाल, की असा पराठा तर मी आजपर्यंत कधीच खाल्ला नाही. नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी मी सोयाबीन वडी घेतलेली आहे. कुठलीही रेसिपी जर तुम्ही सोयाबीन वडीपासून बनवत असाल, तर पॅकेटची सोयाबीन वडी घ्या. आता ही बघा पॅकेटची जी सोयाबीन वडी आहे ना, ती दिसायला अशी लाईट कलरची आणि हलकी-फुलकी दिसते आणि याचा वासही येत नाही. यामध्ये आता आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि जोवर आपण बाकीची पूर्वतयारी करतो आहे, तोवर या वड्या आपण पाण्यामध्ये भिजत घालूया. यानंतर मी इथे दुधी भोपळा घेतलेला आहे. अगदी कोवळा असलेला दुधी भोपळा घ्या. म्हणजे वरून हिरवा कंच, अगदी कोवळा दिसणारा आणि नखानी जर टोचलं ना, तर अलगद टोचल्या जाईल असा दुधी भोपळा घ्यायचा आहे. आणि हा दुधी भोपळा जो असतो ना, यामध्ये बिया नसतात. त्यामुळे गाभासुद्धा वाया जात नाही आणि सालसुद्धा वाया जात नाही. सर्व पोषक तत्व सालीमध्येच असतात. त्यामुळे साल काढून टाकण्यात काहीच अर्थ नाही. कोरडा दुधी भोपळा जो असतो ना, त्याची साल सोलण्याची गरज पडत नाही. कारण तो चवीला कडून असतो आणि आतला गाभा बिया नसल्यामुळे सुद्धा फेकावा लागत नाही. म्हणजे सर्व भाग आपण इथे वापरू शकतो. म्हणून कधीही घेत असताना दुधी भोपळा कोरडाच घ्यायचा. स्वच्छ धुवून याला चिरून घेतलेलं आहे आणि यानंतर मी एका छोट्या वाटीने मोजून चना डाळ घेते आहे. तुम्ही भिजत घातलेली सुद्धा घेऊ शकता. मी इथे 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये भिजत घालते आहे. आता इथे सोयाबीन वडी तुम्ही बघू शकता छान फुलून गेलेली आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता याचं सर्व पाणी मी निथळून घेते आहे आणि थोड्या वेळ गार करून याला पिळून घेऊया. हे पिळणं खूप आवश्यक असतं कारण यामध्ये जो पांढरा फेस निघतो ना, त्यामुळे सोयाबीन वडीला वास येत असतो. तर आपल्याला छान दाबून याचं सर्व पाणी पिळून काढायचं आहे. तर इथे आपल्या सर्व वड्या पिळून झालेल्या आहे. आता कुकरला घालायचे आहे. सोबतच जी चना डाळ आपण भिजत घातलेली होती, त्याचं पाणी मी फेकून दिलेलं आहे आणि ती डाळसुद्धा यामध्येच घालायची. रात्रभर भिजत घातलेली असेल तर उत्तम. यानंतर यामध्ये आपल्याला दुधी भोपळा घालायचा आहे आणि हे सर्व शिजेल एवढं पाणी घालायचं आहे. आता कुकरच्या आपल्याला मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्या काढायच्या आहे. त्यामुळे व्यवस्थित पाणी घालायचं, नाहीतर काय होतं तळाशी चिकटून जळू शकतं. आता हे सर्व शिजवून झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून मी गार करून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला घालून वाटून घ्यायचं आहे. हा पराठा बनवण्यासाठी ही जी पूर्वतयारी आपण करतो आहे ना, ही तुम्ही आदल्या रात्री करून ठेवू शकता. म्हणजे सकाळी जर ब्रेकफास्टसाठी हा पराठा तुम्हाला बनवायचा असेल, तर ही पेस्ट करून तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे सकाळी जर झटपट तुम्हाला पराठा तयार करायचा असेल, तर तुमचा वेळ वाचेल. आता यातली संपूर्ण पेस्ट मी वापरणार नाही आहे. अर्धी पेस्ट मी फ्रिजमध्ये स्टोअर करणार आहे आणि बाकीची उरलेली जी आहे, त्याचे मी पराठे बनवणार आहे. पण जर का तुम्हाला घरातल्या सर्व मेंबरसाठी पराठे बनवायचे असेल, तर एवढी पेस्ट तुम्ही वापरू शकता. यामध्ये मी गव्हाचं पीठ घालते आहे. भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं, अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा घालते आहे. सोबतच मी इथे मेथीसुद्धा घालणार आहे. जर तुम्हाला घालायची असेल तर घाला, स्किप केलं तरीही चालेल. पण यामुळे पराठा अजून जास्त पौष्टिक बनतो म्हणून मी घातलेली आहे. चिरलेली कोथिंबीर घालायची, अर्धा चमचापेक्षा कमी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, ओवा हातावर चोळून घालायचा आहे आणि हे सर्व छान चोळून एकजीव करायचं आहे. या पराठ्यासाठी जिन्नस कमी लागतात आणि पराठा चवीला छान लागतो. तीनही जिन्नस असे आहेत ना, की जे चवीला अजिबात छान लागत नाही आणि खायला कुणालाच आवडत नाही. फार कमी जण असे असतील ज्यांना दुधी भोपळा खायला आवडतो किंवा सोयाबीन वडी खायला आवडत असेल, पण मला तरी अजिबात आवडत नाही. पण हा पराठा खरंच सांगते 100% चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता उंडा जो आहे ना, खूप सैलसर झालेला होता, त्यामुळे गरजेनुसार अजून मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि हो, मी पावभाजी मसाला घालायला विसरले होते. तुम्ही पावभाजी मसाल्याच्या ऐवजी मॅगी मसाला घालू शकता. छान लागतो पराठा चवीला किंवा कांदा लसूण मसाला घातला ना तरीही चालेल. आता अजून यामध्ये मी थोडं पीठ घालते आहे आणि हे जे पराठे आहेत ना, यामध्ये भरपूर पीठ पचतं. त्यामुळे थोडी जरी पेस्ट बनवली ना, तरी 4 ते 5 लोकांसाठी हे पराठे बनवून तयार होतात. आणि इथे जे प्रमाण आहे ना, चना डाळीचं म्हणा किंवा दुधी भोपळ्याचं, सोयाबीन वडीचं, हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 चमचा यामध्ये साजूक तूप घालायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं. आणि पराठ्याचा जो उंडा असतो ना, खूप जास्त कडक बनवायचा नाही, हलकासा सैलसरच ठेवायचा आहे. म्हणजे पराठे जे आहे ना, अगदी मऊसूत बनतात. आता याचे छोटे-छोटे बॉल्स तयार करून घेते आहे. मी पराठे मध्यम आकाराचे बनवणार आहे, तर मी मध्यम आकाराचेच बॉल्स तयार करते आहे. तुम्हाला जर छोट्या आकाराचे पराठे हवे असतील, तर तुम्ही छोटेही घेऊ शकता. बरं, हा जर पराठा तुम्हाला प्युअरली वेट लॉससाठी बनवायचा असेल ना, तर तुम्ही ओट्सचं पीठ घालून सुद्धा हा पराठा बनवू शकता किंवा ओट्सचं पीठ नसेल, तर ज्वारी आणि बाजरी हे 2 पीठ एकत्र करून बनवू शकता. चना डाळ पण घातलेली आहे, त्यामुळे बेसन पीठ घालण्याची गरज पडणार नाही.
आता इथे मी गव्हाचं पीठ घालून बनवलेलं आहे, पण ज्यांना वेट लॉस करायचं असेल ना, तर ते गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचं, बाजरीचं पीठ वापरू शकता. बरं, गव्हाची चपाती म्हणा किंवा पराठा म्हणा, हे खाल्ल्यामुळे वेट गेन होतं, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण माझा अनुभव जरा वेगळा आहे. वेट लॉस करत असताना मी गव्हाची चपातीसुद्धा खाल्लेली आहे. तुम्ही कशी खाता हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गव्हाच्या चपातीबरोबर योग्य प्रमाणात प्रोटीन घेत असाल, फायबर घेत असाल आणि गुड फॅटसुद्धा घेत असाल, तर गव्हाची चपातीसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते. फक्त तुम्हाला बॅलन्स करून चालायचं आहे. नुसतंच तुम्ही जर कार्बोहायड्रेट घेत असाल, तर वजन वाढल्याशिवाय राहत नाही. असो, हा पराठा मी तेल लावून 4 घडीचा बनवलेला आहे. कारण हा मी प्युअरली वेट लॉससाठी नाही बनवत आहे. त्यामुळे तेलाचा मी पुरेपूर वापर केलेला आहे. पण जर तुम्ही वेट लॉससाठी बनवत असाल, तर मर्यादित प्रमाणामध्येच तेल वापरायचं आहे. तेव्हाच वेट लॉस होईल. तवा कडकडीत गरम करायचा आहे आणि नंतरच त्यावर पराठा घालायचा. घातल्या-घातल्या एका सेकंदामध्ये लगेच पलटवायचा आहे. म्हणजे पराठा अगदी मऊसूद होतो. जिभेवर अलगद विरघळून जाणारा पराठा म्हणतात ना, अगदी तसा. आणि पराठा जेव्हा अर्धा कच्चा असतो, तेव्हाच यावर तेल लावायचं आहे. हा पराठा वेट लॉससाठी बनवत असाल, तर तेलाऐवजी तुपाचा वापर करा, पण तूपसुद्धा अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे. आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं आहे. जेव्हा अर्ध कच्चा पराठा असताना आपण तेल किंवा तूप लावतो ना, तेव्हा तेल असो किंवा तूप असो, पराठ्याच्या आतमध्ये छान मुरल्या जातो आणि पराठा दिवसभर जरी ठेवाल ना, तरी अगदी मऊ लुसलुशीत राहतो. दोन्ही बाजूनी पराठा मी छान शेकून घेतलेला आहे. डाग पडेपर्यंत शेकायचा, तेव्हाच पराठा चवीला छान लागतो. आता दुसरा पराठासुद्धा त्याच पद्धतीने मी शेकून घेते आहे आणि याच्या ज्या कडा असतात ना, त्या छान पातळ ठेवायचा. पराठा मध्यभागीसुद्धा पातळच लाटायचा. त्यामुळे पराठा चवीला छान लागतो. चला, अशाच पद्धतीने बाकी उरलेले सर्व पराठे मी बनवून घेते आणि हो, पराठा अगदी मऊ लुसलुशीत राहण्यासाठी अजून एक शेवटची टिप सांगते. एखाद्या छान टोपलीमध्ये, कॉटनच्या कपड्यामध्ये हे सर्व पराठे गरम-गरम असताना झाकून ठेवायचे. गरमीमुळे आतमध्ये जी वाफ तयार होते ना, त्यामुळे पराठे जे आहेत ते अगदी मऊ लुसलुशीत बनतात. असे जर तुम्ही हवेशीर ठेवाल ना, तर थोडेसे कडक व्हायला लागतात. मला तुम्हाला इथे प्रॅक्टिकल दाखवायचं होतं म्हणून मी बाहेरच ठेवलेले होते. पण हे पराठे मी काही वेळासाठी ना कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवलेले होते. त्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत राहतात हे पराठे. तर या काही महत्त्वाच्या टिप आहे पराठा मऊ लुसलुशीत आणि चविष्ट बनवण्यासाठी. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. आणि हो, मला तरी पराठा बटर किंवा लोणीशिवाय खायला अजिबात आवडत नाही. तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतो ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्याकडे अजूनही भरपूर अशा काही पौष्टिक आणि चविष्ट पराठ्याच्या रेसिपीज आहे, ज्या बनवायला अगदी सोप्या आहे, घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि युनिक आहेत. तुम्हाला जर त्या पराठा रेसिपीज बघायच्या असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी एक-एक करून सर्व रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझ्या ज्या वेट लॉस रेसिपी चॅनलवर अपलोड झालेल्या आहेत ना, त्यासुद्धा बघायला विसरू नका. चला तर मग आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.